राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आज दिनांक 10 ला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष उपस्थित होते। पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव दादा बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आंबेगाव तालुक्यात सक्रिय असलेले या भागाचे कार्यक्षम नेतृत्व माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या विचारसरणीला मानणारा मोठा वर्ग या तालुक्यात असून वळसे पाटील यांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकाभिमुख कामाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक वजनदार नेते म्हणून त्यांना संबोधले जाते। त्यामुळेच आंबेगाव तालुक्यात आजही वळसे पाटील निर्विवाद वर्चस्व राखून असल्याचे पाहावयास मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे, कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पेंडे, पक्षाच्या तालुका महिला अध्यक्षा सुषमाताई शिंदे, भगवानराव वाघ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, समाजशील न्यूज, मंचर, पुणे।